नमस्कार मंडळी. आपल्या कट्टा किचन वरती तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती रेसिपी, ती म्हणजे मलाई पनीर, जी खाल्ल्यानंतर सगळेजण अगदी बोटं चाखत राहतील. चला तर मग बनवूयात. एक कढई घेऊयात, त्यात थोडं तेल घालूयात. आपण त्यात 2 विलायची, 2 लवंगा, 1 लाल मिरची आणि दालचिनीचा लहान तुकडा टाकणार आहोत. आपण याच्यामध्ये घरातले घरगुती मसालेच वापरणार आहोत. कोणताही विकतचा मसाला किंवा रेडीमेड असं काही वापरणार नाही आहोत. पण तरी देखील तुम्ही पहा, नक्की अगदी सगळ्यांना असं वाटेल की कुठल्या रेस्टॉरंटमधून भाजी आणलेली आहे. सगळेजण अगदी आवडीने खातात. आणि हे आता थोडंसं परतून झालं, की याच्यामध्ये आपण 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत. ते आपण याच्यामध्ये घालून परतूयात. आणि कांद्यासोबतच आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूण पण टाकून थोडंसं परतून घेऊयात. आज की नाही, अचानक माझी एक मैत्रीण घरी आली. तिचं पुण्यामध्ये काहीतरी काम होतं म्हणून आली. मग म्हटलं काय करावं बरं तिच्यासाठी? तर घरामध्ये थोडंसं पनीर होतं. म्हटलं चला मलाई पनीर करूयात आणि तिला आवडतं देखील. म्हटलं हेच करूयात. आता कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे. पाहुण्यांसाठी संध्याकाळच्या जेवणात आपल्याकडे बरेच ऑप्शन्स असतात. जसे की पावभाजी, छोले भटुरे, रगडा पॅटीस असे कितीतरी ऑप्शन्स असतात. पण दुपारच्या जेवणात की नाही पाहुण्यांसाठी काय करावं तेच कळत नाही. शक्यतो पनीर हा एकच ऑप्शन असतो आपल्याकडे. तुमच्याकडे काय ऑप्शन असतात ते जरा कमेंट करून सांगा बरं का. म्हणजे पाहुणे आल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता दुपारच्या जेवणामध्ये ते जरा मला सांगा. अर्थात मी व्हेज बद्दल बोलतेय बरं का. आता कांद्याबरोबरच मी थोडेसे काजू आणि मगज बी पण येथे परतून घेतलेले आहेत. आणि आता आपण टोमॅटो ऍड करूयात. मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते आपण चांगले परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये चवीनुसार लागणारं मीठ मी आत्ताच म्हणजे एकदाच घालून घेतलेलं आहे. आणि ते चांगलं परतून मिक्स करून आपण ते झाकून ठेवूयात. म्हणजे टोमॅटोला पाणी सुटेल आणि ते लवकर मऊ शिजेल. त्याला 1-2 वेळा उघडून हलवलेला आहे मी. आणि आता आपले टोमॅटो शिजलेले आहेत. आपल्याला इथे आता हे थंड होऊ द्यायचं आहे. आता आपण दुसरा पॅन घेऊया आणि पॅन मध्ये थोडंसं तेल घालूयात आणि त्यात थोडंसं बटर किंवा तूप आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते घालूयात. दोन्हीची ही चव अतिशय छान लागते. आपण आपल्या कट्ट्यावरती अशाच रेसिपी शिकणार आहोत की आपल्याकडे जे घरामध्ये असेल अवेलेबल त्या साहित्यामध्ये आपण अतिशय चवदार अशा रेसिपीज आपण शिकणार आहोत. हीच तर खरी गृहिणीची ओळख आहे. तर इथे तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट. यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. आणि आपण जे परतून ठेवलेलं होतं कांदा टोमॅटो त्याची अगदी मऊ अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि ती पेस्ट इथे मी टाकलेली आहे. आपण ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. पनीरची भाजी वाटताना अवघड वाटते बरं का. पण ऍक्च्युली ती खूप सोपी आहे. इथे मी थोडीशी धने जिरेची पावडर घातलेली आहे आणि कसुरी मेथी थोडीशी हातावरतीच क्रश करून मी टाकलेली आहे. खूप छान स्वाद येतो त्याच्यामुळे. आता ही ग्रेव्ही आपल्याला फक्त छान परतून घ्यायची आहे.
आपली ग्रेव्ही थोडीशी परतून झाली की आपण यात थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते, म्हणजे त्या हिशोबातच आपल्याला पाणी घालायचं आहे. मी मिक्सरचं भांडं मिसळून पाणी घातलेलं. आता याच्यामध्ये आपण पनीर घालूयात. इथे मी 2 माणसांना पुरेल एवढीच भाजी बनवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी क्रीम ऍड करूयात. आपल्याकडे असेल तर बाहेरची क्रीम किंवा मग आपल्या दुधावरची साय घातली तरीही चालेल. चव अतिशय छान होते. आणि त्या चवीला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी चवीनुसार साखर घालूयात. आता हे असंच 5 मिनिट शिजू देऊयात. आपलं मलाई पनीर ऑलमोस्ट तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि हो, या अगोदरच्या रसमलाईच्या रेसिपीला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचे खूप 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 आभार. येत रहा आपल्या कट्ट्यावरती, कारण हा कट्टा आपल्या सर्वांचा आहे.